प्रकरण 5. हरित ऊर्जेच्या दिशेने. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच ऊर्जा ही पण मानवाची प्राथमिक गरज आहे. वेगवेगळ्या कार्यासाठी ऊर्जेची वेगवेगळ्या रूपात आवश्यकता भासते. ही वेगवेगळ्या रूपातली ऊर्जा आपण कशी मिळवतो ते बघूया. पहिल्यांदा विद्युत ऊर्जा. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग केला जातो. या तत्वानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचं चुंबकीय क्षेत्र बदललं तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होतं. आता हे चुंबकीय क्षेत्र दोन प्रकारे बदलता येतं. विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरत असेल तर चुंबकीय क्षेत्र बदलतं, किंवा चुंबक स्थिर असेल आणि विद्युत वाहक तार फिरत असेल तरीही चुंबकीय क्षेत्र बदलतं. म्हणजेच दोन्ही प्रकारांनी विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होतं. या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र असं म्हणतात. विद्युत निर्मिती केंद्रात मोठी जनित्र वापरली जातात. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन वापरतात. या टर्बाईनला पाती असतात. या पात्यांवर द्रव किंवा वायूचा झोत टाकला की गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरायला लागतात. हे टर्बाईन विद्युत जनित्राला जोडलेलं असतं. यामुळे जनित्रातलं चुंबक फिरायला लागतं आणि विद्युत निर्मिती होते. थोडक्यात टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत, टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा. यानंतर औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. यात वाफेवर चालणारं टर्बाईन वापरलं जातं. कोळशाचं ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग बॉयलरमध्ये पाणी तापवायला करतात. या पाण्याचं रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होतं आणि या शक्तीनं टर्बाईन फिरतं. त्यामुळे टर्बाईनला जोडलेलं जनित्र फिरतं आणि विद्युत निर्मिती होते. याच वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवतं. थोडक्यात इंधन कोळसा, पाण्याच्या वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर, वाफेवर चालणारं टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा आणि वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी यंत्रणा. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचं रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होतं. औष्णिक विद्युत केंद्रात दोन प्रकारचे मनोरे दिसतात. बॉयलरमध्ये इंधनाचे म्हणजे या ठिकाणी कोळशाचे ज्वलन झाल्यावर उत्सर्जित वायू उंच धुराड्यामार्फत हवेत सोडला जातो. तप्त आणि उच्च दाबाच्या वाफेनी टर्बाईन फिरवल्यावर त्या वाफेचं तापमान आणि दाब कमी होतो. अशा वाफेतील उष्णता काढून घेऊन तिचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. या वाफेतील उष्णता काढून घ्यायचं काम संघनन यंत्रात या भागात कूलिंग टॉवरमधल्या पाण्याच्या मदतीने करतात. कूलिंग टॉवरमधलं पाणी संघनन यंत्रातनं फिरवतात. त्यामुळे वाफेतील उष्णता कूलिंग टॉवरमधल्या पाण्याला मिळते. वाफ थंड होऊन तिचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. ही उष्णता मग बाष्प आणि तप्त हवेच्या रूपात कूलिंग टॉवरमार्फत बाहेर टाकली जाते. औष्णिक विद्युत निर्मिती हा जरी विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा मार्ग असला तरी त्यामध्ये काही समस्याही आहेत. एक म्हणजे कोळशाच्या ज्वलनाने होणारं हवेचं प्रदूषण. कारण यामध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड असे आरोग्याला घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. आणि दुसरं म्हणजे कोळशाच्या ज्वलनाने इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणात सोडले जातात, ज्यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. तिसरं म्हणजे इंधन अर्थात कोळसा याचे भूगर्भातले साठे मर्यादित आहेत. यानंतर अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. यामध्ये जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाईनच वापरले जातात. मात्र इथे युरेनियम किंवा प्लुटोनियम यासारख्या अणूंच्या अणुकेंद्रकांच्या विखंडनातून
निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरतं आणि जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. म्हणजेच इथे अणूतील ऊर्जेचं रूपांतर पहिल्यांदा औष्णिक ऊर्जेत, मग त्याचं रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत, मग त्याचं रूपांतर टर्बाईन व जनित्राच्या गतिज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं. आता अणुविखंडन कसं होतं तर युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला की त्याचं रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होतं. हे अत्यंत अस्थिर असल्यानं त्याचं बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विभाजन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगाव्हॅट इतकी ऊर्जा बाहेर पडते. हे 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235 अणूंचं विभंजन करतात आणि ही क्रिया चालूच राहते. अणु ऊर्जा केंद्रात ही साखळी प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने घडवून आणतात आणि निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या सहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. अणु विद्युत ऊर्जा निर्माण करण्यातल्या समस्या म्हणजे 1. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यावर तयार होणाऱ्या पदार्थांमधून धोकादायक अशी आण्विक प्रारणं बाहेर पडतात आणि त्याची विल्हेवाट लावणं हा खूप जटिल प्रश्न आहे. दुसरं म्हणजे अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात झाला तर त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणामुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. यानंतर नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचात मुख्य 3 भाग असतात. कॉम्प्रेसरच्या सहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडतात. तिथे नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येऊन त्याचं ज्वलन होतं. या कप्प्यातून आलेला अति उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो. टर्बाईनला जोडलेलं जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. या संचाची कार्यक्षमता जास्त असते आणि या नैसर्गिक वायूत सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषण पण कमी होतं. यानंतर विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधनं किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम यासारखी आण्विक इंधनं वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाही. त्यामुळेच पर्यावरणावर त्याचे बरेच दुष्परिणाम होतात. एक म्हणजे कोळसा, नैसर्गिक वायू यासारख्या खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन हवा प्रदूषित होते. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातनं कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होतो. त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे जागतिक तापमानवाढ होते. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्ल वर्षासारखे परिणाम होतात आणि जीवाश्म इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणाऱ्या धुरातील कणांमुळे दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार होतात. दुसरं म्हणजे कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. आणि तिसरं म्हणजे अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या लक्षात घेता यातील कोणताही पर्याय पर्यावरण स्नेही नाही. यानंतर बघूया जलविद्युत ऊर्जा. वाहत्या पाण्यातली गतिज ऊर्जा किंवा साठवलेल्या पाण्यातली स्थितिज ऊर्जा हा ऊर्जेचा पारंपरिक स्रोत आहे. जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातल्या स्थितिज ऊर्जेचं रूपांतर गतिमान पाण्याद्वारे गतिज ऊर्जेत केलं जातं. वाहतं गतिमान पाणी पाईपच्या द्वारे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या टर्बाईनपर्यंत आणून त्यातल्या गतिज ऊर्जेच्या आधारे टर्बाईन फिरवतात. टर्बाईनला जोडलेलं जनित्र फिरलं की विद्युत निर्मिती होते. धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास मध्यभागापासून
पाणी एका मार्गिकेतून टर्बाईनपर्यंत पोहोचवलं जातं. जलविद्युत निर्मितीचे फायदे काय? तर प्रदूषण नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा असेल तर हवी तेव्हा वीज निर्मिती करता येते आणि पावसामुळे धरण पुन्हा भरलं जातं. मग जलविद्युत निर्मितीसमोरचे प्रश्न काय आहेत? तर धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन काही गावं विस्थापित होऊ शकतात आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन आणि जंगलं पाण्याखाली येतात आणि वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातल्या सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यानंतर पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती. वाहत्या हवेमध्ये असलेल्या गतिज ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्याद्वारे पाणी उपसणं, दळण दळणं यासारख्या कामात तिचा उपयोग पूर्वीपासून होत होता. आता याचा वापर करून विद्युत ऊर्जेची निर्मिती पण करता येते. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारं यंत्र म्हणजे पवनचक्की. यामध्ये असलेल्या टर्बाईनच्या पात्यावर वाहती हवा आदळली की पाती फिरतात. टर्बाईनचा अक्ष गती वाढवणाऱ्या गिअरबॉक्स मार्फत जनित्राला जोडलेला असतो. फिरणाऱ्या पात्यांमुळे जनित्र फिरतं आणि विद्युत ऊर्जा निर्माण होते. अगदी 1 किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेपासून 7 मेगावॅट म्हणजे 7000 किलोवॅट एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत. सागरी किनारी हवेचा वेग जास्त असल्याने तो भाग पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी योग्य असतो. परंतु पवन ऊर्जा हा जरी स्वच्छ ऊर्जा स्रोत असेल तरी विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा सगळीकडे उपलब्ध नसते, म्हणून याचा उपयोग काहीसा मर्यादित आहे. यानंतर सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करताही विद्युत निर्मिती सौर घटामध्ये करता येते. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचं सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याद्वारे टर्बाईनच्या सहाय्याने जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. म्हणून बघूया सौर विद्युत घट. सौर विद्युत घटात सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचं रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत होतं. या प्रक्रियेला फोटोव्होल्टाईक परिणाम म्हणतात. या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरातून मिळणारी विद्युतधारा ही दिष्ट शक्तीच्या रूपात उपलब्ध असते. हे सौर विद्युत घट अर्धवाहक या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून उदाहरणार्थ सिलिकॉन पासून बनलेले असतात. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे 2 सौर घट एकसर पद्धतीने जोडले तर त्यांच्यापासून मिळणारे विभवांतर हे दोन्ही घटांच्या विभवांतराची बेरीज असते. पण या जोडणीपासून मिळणारी विद्युतधारा मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते. म्हणजे एकसर पद्धतीने जोडले तरी विद्युतधारेची बेरीज होत नाही. आणि समजा आपण 2 सौर घट समांतर पद्धतीने जोडले तर त्यांच्यापासून मिळणारी विद्युतधारा ही दोन्ही घटांपासून मिळणाऱ्या विद्युतधारांची बेरीज असते. पण या जोडणीपासून मिळणारं विभवांतर मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विभवांतरा एवढंच असतं. म्हणजे समांतर पद्धतीने जोडलं तर विभवांतराची बेरीज होत नाही. अशा प्रकारे अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनेल बनवले जातात. असे अनेक पॅनेल एकत्र करून मोठ्या प्रमाणावर विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. चांगल्या सौर विद्युत घटाची कार्यक्षमता जवळपास 15% एवढी असते. म्हणजेच एखाद्या सौर पॅनेलला सूर्यप्रकाशापासून 100 वॅट प्रति सेंटीमीटर वर्ग एवढी प्रकाश शक्ती मिळत असेल तर त्या पॅनेलपासून मिळणारी विद्युत शक्ती 15 वॅट एवढी असेल. अनेक सौर घट एकत्र येऊन सौर पॅनेल बनते आणि अनेक सौर पॅनेल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते. अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे बनतात. अशा प्रकारे सौर घटांपासून हवी तेवढी विद्युत शक्ती उपलब्ध होत असल्याने जिथे अतिशय कमी विद्युत शक्ती लागते अशा यंत्रापासून
ते मेगावॅट शक्तीच्या सौर विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सौर घटांचा उपयोग होतो. सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट असल्याने जी विद्युत यंत्र दिष्ट विद्युत शक्तीवर चालतात, थोडक्यात LED म्हणजे लाईट एमिटिंग डायोड वर आधारित विजेचे दिवे, तिथे ही ऊर्जा सरळपणे वापरता येते. पण सौर घटापासून ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच तयार होते. इतर वेळेला जर ही ऊर्जा वापरायची असेल तर ती विद्युत घटात साठवून ठेवावी लागते. पण आपल्या घरगुती तसेच औद्योगिक वापरात असलेली बहुतेक उपकरणं ही प्रत्यावर्ती विद्युत शक्तीवर चालत असल्यामुळे अशा वेळेला सौर घटाद्वारे निर्मित विद्युत ऊर्जेचं रूपांतर इन्व्हर्टर या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे प्रत्यावर्ती विद्युत शक्तीत करावं लागतं. यानंतर सौर औष्णिक विद्युत केंद्र. कोळसा, अणुऊर्जा याद्वारे औष्णिक ऊर्जा मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. अशीच औष्णिक ऊर्जा सूर्यप्रकाशापासून मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. या ठिकाणी सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केले जातात. तिथे उष्णता ऊर्जा तयार होते. या उष्णतेच्या सहाय्याने पाण्याचं रूपांतर वाफेत करून टर्बाईन आणि मग टर्बाईनच्या द्वारे जनित्र फिरवतात आणि विद्युत ऊर्जा निर्माण करतात.